मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो तिला ना तुमची आठवण काढायला भाग कसं पाडायचं. काय बोललो मी? तिला ना तुमची सतत आठवण काढायला भाग कसं पाडायचं. म्हणजे मित्रांनो जी बाई ना किंवा जी मुलगी तुम्हाला आवडते, सो मित्रांनो त्या बाईला ना तुमची सतत आठवण येत राहावी आणि मित्रांनो ती बाई ना तुमच्या आठवणींमध्ये ती कायमची गुंतून राहावी. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आपण काय करायचं की मित्रांनो म्हणजे जेणेकरून ना त्या बाईला आपली आठवण सतत येत राहील, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये ना आपणच कायमचं राहू, म्हणजे ती बाई ना आपल्या आठवणीमध्ये कायमची गुंतून राहील. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना नक्की काय करायचं आणि ते कसं करायचं, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. आणि मित्रांनो ही माहिती ना प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलग्याला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो त्यामुळे ना तुमचं कोणतं पण काम असू दे, 5 मिनिटासाठी त्या कामाला बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना एकदम नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ ऐका. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे, तर तो पहिला पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो हाफ स्टोरी मेथड. काय बोललो मी? हाफ स्टोरी मेथड. आता बघा मित्रांनो, हा ना हाफ स्टोरी मेथड ह्याचा अर्थ काय असतो आणि ह्याचा वापर ना तुम्ही नक्की कसा करायचा. तर मित्रांनो आता मी तुम्हाला ते सांगतो. आता मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का की मित्रांनो तुम्ही ना ज्या पण मुलीला तुम्ही पसंत करता, जी पण मुलगी, जी पण बाई तुम्हाला आवडते, सो मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना म्हणजे जेव्हा तुम्ही तिला काही ना काही स्टोरी तुम्ही तिला सांगत असशीला ना, कोणती ना कोणती तरी गोष्ट तुम्ही तिला सांगत असशीला, सो मित्रांनो ती गोष्ट ना सांगता सांगता अचानक ना तुम्ही तिच्यासोबत ना डिस्कनेक्ट व्हा. काय बोललो मी? ती गोष्ट सांगता सांगताना ना म्हणजे ती गोष्ट ना अर्धवट सोडून तुम्ही ना तिच्यासोबत तुम्ही डिस्कनेक्ट व्हा. म्हणजे मित्रांनो ती स्टोरी ना तुम्ही एका अशा पॉइंटला तुम्ही घेऊन जा की म्हणजे मित्रांनो आता त्या बाईला ना असं वाटलं पाहिजे की म्हणजे ह्या पुढे ना काय झालं असेल. काय बोललो मी? तुम्ही तुमची स्टोरी ना एका अशा पॉइंटला, एका म्हणजे अशा जागेवर तुम्ही ती स्टोरी घेऊन जा आणि मित्रांनो म्हणजे त्याच्या म्हणजे अंतर ना काय झालं असेल असा सस्पेन्स ना तुम्ही तिच्या डोक्यामध्ये ठेवा आणि अचानक ना म्हणजे तुम्ही तिला बोला की म्हणजे अगं मला ना म्हणजे एक काम आहे, सो म्हणजे आपण ना थोड्या वेळाने बोलू, किंवा म्हणजे तुम्ही ना काही ना काहीतरी कारण सांगून म्हणजे तुम्ही ना डिस्कनेक्ट व्हा. म्हणजे मित्रांनो असं केल्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो की मित्रांनो जर तुम्ही ना बायकांच्या मनामध्ये, बायकांच्या डोक्यामध्ये सस्पेन्स तुम्ही जर तयार केलात ना, सो मित्रांनो बायकांना ना सस्पेन्स अजिबात आवडत नाही. आणि मित्रांनो असा सस्पेन्स ना बायकांच्या डोक्यामध्ये म्हणजे मित्रांनो असला ना, सो मित्रांनो त्या बाईला ना दिवस रात्र म्हणजे मित्रांनो त्या बाईला तीच गोष्ट म्हणजे तिला आठवत राहते. म्हणजे मित्रांनो ह्याचं ना एकदम मित्रांनो जिवंत उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, सो मित्रांनो ते उदाहरण असं आहे की मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की म्हणजे बायकांना सासू सुनेचे जे म्हणजे कार्यक्रम असतात, तर मित्रांनो ते कार्यक्रम ना म्हणजे जे टीव्हीवर जे प्रोग्राम लागतात, सो मित्रांनो ते कार्यक्रम किंवा ते प्रोग्राम ना बायकांना म्हणजे आवडतात आणि बायकांना ते प्रोग्राम नक्की बघतात. आणि मित्रांनो जेव्हा म्हणजे तो कार्यक्रम ना म्हणजे अर्धा तासाने जेव्हा तो संपतो ना, तेव्हा मित्रांनो बायकांना ना पुढे काय झालं असेल ह्याचं म्हणजे बायकांना ना सस्पेन्स असतं. आणि मित्रांनो त्याच सस्पेन्समुळे बायकांच्या डोक्यामध्ये तोच कार्यक्रम बायकांच्या डोक्यामध्ये घुमत असतो. आणि मित्रांनो बायका बरोबर ना म्हणजे दुसऱ्या दिवशी आपलं म्हणजे कोणतं पण काम असू दे, ते काम ना थोडंसं बाजूला ठेवतात आणि मित्रांनो तो कार्यक्रम ना बघायला म्हणजे आपला वेळ काढतात. तर मित्रांनो असाच सस्पेन्स ना तुम्ही जर बायकांच्या डोक्यामध्ये ठेवलात ना, तर मित्रांनो ती बाई ना तुमचीच आठवण ती कायमची काढत राहील आणि मित्रांनो तुमचंच म्हणजे आणि मित्रांनो तुमचेच विचार ना तिच्या डोक्यामध्ये घुमत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो हा ना पहिला पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे, तर तो दुसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो पीक एंड मेथड. काय बोललो मी? पीक एंड मेथड. आता मित्रांनो हा ना जो पीक एंड मेथड हा जो आहे ना, तर मित्रांनो त्याचा वापर ना असा करायचा असतो की मित्रांनो जेव्हा तुम्ही ना तुमच्या आवडीच्या बाईसोबत जेव्हा तुम्ही गप्पा मारताना आणि जेव्हा तुमच्या गप्पा म्हणजे मित्रांनो एकदम ना रंगात आलेल्या असतात, तेव्हा मित्रांनो तुम्ही ना काही ना काहीतरी कारण काढून तुम्ही ना म्हणजे तिच्यासोबत बोलायचं थोडं बंद करा. काय बोललो मी? म्हणजे मित्रांनो जेव्हा तुमच्या गप्पा ना रंगात आलेल्या असतात, तेव्हा मित्रांनो ना काही ना काहीतरी कारण काढून तुम्ही ना बोलायचं बंद करा. की म्हणजे तुम्ही असं बोलू शकता, अगं म्हणजे मला ना म्हणजे एक मला काम आहे, सो ते काम झाल्यावर आपण म्हणजे परत बोलूया, असं तुम्ही बोला. की म्हणजे आता मला ना एका जागी जायचं आहे, सो म्हणजे आपण ना म्हणजे काही म्हणजे तासानंतर आपण परत बोलूया, असं तुम्ही तिला बोला. त्याने मित्रांनो काय होतं माहिती आहे का मित्रांनो की मित्रांनो परत ना तुमच्यासोबत
बोलायची जी म्हणजे ओढ असते ना, तर ती ओढ ना त्या बाईला असते मित्रांनो. कारण मित्रांनो तुम्ही तुमचं बोलणं ना एका म्हणजे अशा पीक एंडवर तुम्ही म्हणजे थांबवलं होतं की म्हणजे जिथे ना तुम्ही दोघं पण रंगात आलेला होतात. आणि मित्रांनो बायकांचं कसं असतं माहितीये का, की बायकांसोबत बोलताना ना तुम्ही म्हणजे सुरुवात कशी पण करा, पण तुमचा जो एंड आहे ना तो चांगला झाला पाहिजे. कारण मित्रांनो बायकांना सुरुवात लक्षात ठेवत नाही, बायकांच्या डोक्यामध्ये ना एंड असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या बाईसोबत ना म्हणजे सुरुवातीला कसं बोलता त्यापेक्षा तुम्ही ना म्हणजे एंडला काय बोलता, तुमचं बोलणं ना एंडला कसं संपतं, तुमचं बोलणं ना जेव्हा संपतं तेव्हा ते कोणत्या बोलण्यावर संपतं, तेव्हा म्हणजे काय मूड असतो, तर मित्रांनो त्या गोष्टी ना बायकांच्या डोक्यामध्ये राहतात. आणि मित्रांनो जर एंड ना जर चांगला झाला सो मित्रांनो त्या बाईला ना परत बोलायची जी ओढ असते ना तर तिला ती असते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे तर तो तिसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो पुश पुल मेथड. काय बोललो मी? पुश पुल मेथड. आता बघा मित्रांनो हा ना जो पुश पुल मेथड जो आहे ना तर त्याचा वापर कसा करायचा की तुम्ही काही दिवस ना त्या बाईला एकदम म्हणजे भरभरून तुम्ही तिला भाव द्या. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला एवढा मित्रांनो भाव द्या ना की मित्रांनो त्या बाईला असं वाटलं पाहिजे की हा म्हणजे मुलगा ना माझ्या पाठीमागे अक्षरशः पागल आहे असं त्या बाईला वाटलं पाहिजे. एवढा मित्रांनो तुम्ही ना तिला भरभरून भाव द्या आणि अचानक ना तिला भाव देणं बंद करा. म्हणजे मित्रांनो जेवढं तुम्ही ना तिच्या सोबत बोलत होता तर मित्रांनो ते बोलणं ना थोडं कमी करा. तिच्या म्हणजे मेसेजचा रिप्लाय तुम्ही म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही देत होता तर मित्रांनो तोच रिप्लाय ना तुम्ही थोड्या वेळाने तुम्ही तिला द्या. म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करा माहितीये का की तुम्ही तिला ना सण्याच्या झाडावर चढवा आणि अचानक ना त्याच झाडावरून तुम्ही तिला खाली धक्का द्या. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला भरभरून भाव द्या आणि अचानक ना तिला भाव देणं बंद करा. असं केल्याने काय होतं माहितीये का मित्रांनो की त्या बाईच्या डोक्यामध्ये ना एक प्रकारची तिडीक तिच्या डोक्यामध्ये जाते की म्हणजे काय झालं या मुलग्याला, आधी तर बरोबर माझ्या पाठीमागे राहायचा पण म्हणजे अचानक ना म्हणजे ह्याने माझ्याकडे बघणं म्हणजे बंद का केलं, आता मला हा भाव ना पहिल्यासारखा का देत नाही, म्हणजे ह्या पुरुषाला कोण म्हणजे दुसरी मुलगी भेटली का, असे म्हणजे असंख्य प्रश्न त्या बाईच्या डोक्यामध्ये ना घुमायला सुरुवात करतात. आणि मित्रांनो म्हणजे असंच झाल्यामुळे ना ती बाई दिवस रात्र तुमच्या आठवणीमध्ये ती म्हणजे गुंतून राहते. आणि मित्रांनो आपला उद्देश ना जो आहे तो आपला उद्देश ना सक्सेसफुल होतो. तर मित्रांनो हे मेथड ना तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला ह्या मेथडचा म्हणजे रिस्पॉन्स तुम्हाला काय भेटला तर तुम्ही ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.